वाडी नगर परिषदेमध्ये चुनावचं बिगुल वाजलेलं आहे. आपल्याला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळालेली आहे. काय ध्येय घेऊन आपण ह्या निवडणुकीमध्ये उतरला? सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमोदाय, जय शिवराय. आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे आदरणीय प्रकाशोत्सव बाळासाहेब आंबेडकर यांनी मला अध्यक्षाच्या उमेदवारीसाठी एबी फॉर्म दिलेला आहे. मी पार्टीतर्फे आणि बाळासाहेब आंबेडकरांचा मनापासून धन्यवाद करतो. आणि येणाऱ्या होऊ घातलेल्या नगर परिषद वाडी शहरामध्ये मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची उमेदवारी दिली आहे. त्या उमेदवारीसाठी आमच्या समस्या, लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या आहेत. सर्वप्रथम तर आमच्या आंबेडकर नगरामध्ये डम्पिंग याचा खूप मोठा प्रश्न आहे. संपूर्ण शहरातलं वाडी शहराचं डम्पिंग म्हणजे कचरा हे आमच्या वाडी शहरामध्ये आंबेडकर नगरामध्ये हे तिथं जमा होते. त्या जमाव कचऱ्यामुळे आमच्या इथे असलेलं दूषित वातावरण, लहान मुलांचं तब्येत खराब होणे, बुजुर्ग लोकांचं तब्येत खराब होणे आणि आमचं पूर्ण क्षेत्र जे आहे ते घाणेरडं केल्यासारखे झालेलं आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या मार्फत सर्वप्रथम तर मी ते कचऱ्याचं डॅम जे आहे, जे कचरा जमा होत आहे ते कचऱ्याचा डॅम सर्वात पहिले आम्ही तिथे उचलून फेकणार आहोत. दुसरा विषय आहे आमचं स्वच्छ पाणी. वेणाच्या इथून आमचं स्वच्छ पाणी येते पण आंबेडकर नगरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचत नाही. कारण त्याच्यामध्ये असं आहे की 25 ते 20 वर्षापासून पुराणी लाईन, पाईपलाईन आहे. मी प्रशासनाला, शासनाला विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला फ्री कनेक्शन देण्यात यावं आणि स्वच्छ पाणी आमच्या सर्व नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना वाडी शहरामध्ये फ्री कनेक्शन दिल्यानंतर त्यांनी स्वच्छ पाणी त्यांना उपलब्ध करून देण्याची हे संधी आम्ही शासनाकडून घेणार आहोत. आणि तिसरा विषय असा आहे की युवक, जो आमचा युवक शिकला सवरला युवक आहे, ज्या युवकांना IPS अधिकारी बनायचा आहे, UPSC अधिकारी बनायचा आहे किंवा इंजिनिअरिंग बनायचं आहे किंवा डॉक्टर बनायचं, त्यांना फ्री प्रशिक्षण आम्ही आमच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये चालवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि ज्या युवकांना ज्या फ्री शिक्षणासाठी खूप पैसे लागतात, आम्ही त्यांना सुद्धा इथे फ्री शिक्षण त्यांना उपलब्ध करून देऊ. ते आमच्या पक्षातर्फे त्यांना प्रथम आम्ही हा विषय घेणार आहोत. चौथा विषय असा आहे की सर्वसामान्य जे लोक आमच्या क्षेत्रामध्ये जे फुटपाथवर दुकानदारी, छोटे मोठे दुकानदारी आहे, त्यांना स्थानिक दुकानदार, त्यांचा एक बॅच बिल्ला त्या नंबरचं दुकानदार राहील. नगर परिषद त्या प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना पैसे त्यांच्याकडून घेतील. जे बी चालन असेल आम्ही त्यांना भरायला लावू. पण त्यांना स्थानिक दुकान म्हणजे जे व्यापारी आहेत, छोटे मोठे व्यापारी आहेत, भाजीपाल्याचे दुकान असतील, मच्छी मार्केट असेल, मटन मार्केट असेल किंवा मार्केट ज्या पद्धतीनं आहे, त्यांना कुठेही जागा आहे. तर मी आमच्या गोरगरीब जे व्यापारी आहेत, जे रोजंदारी हातावर आणून पानावर खाणारे जे लोक आहेत, त्यांना स्थानिक दुकानदारी भेटावं म्हणून हे आम्ही प्रशासनाला परिपूर्ण आम्ही मागणी करू. पाचवा विषय असा आहे की महिलांसाठी, महिलांनी आजच्या पिरियडमध्ये लाडकी बहीण योजना असो, हा प्रत्येक जी योजना असो, त्या योजनाचा काही लाभ होत नाही आणि 1,500 ना 2,000 रुपयामध्ये काही होत नाही. तर मला असं वाटते की महिलांच्या मार्फत आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्यांना गृहनिर्माण कसं करता येईल, कोणत्या पद्धतीनं त्यांना औद्योगिक किंवा कोणतं तरी चांगलं काम त्यांना भेटू, याच्यावर सुद्धा आम्ही महिलांना समोर आणून हे काम करणार आहोत. काय सांगाल, आपल्याला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे, कोणत्या प्रभागातून आपल्याला उमेदवारी मिळाली व आपण काय स्वप्न साकारणार आहोत? सर्वप्रथम मी बाळासाहेबांचे खूप खूप स्वागत करतो, तसेच वंचित बहुजन आघाडीचे पण स्वागत करतो की त्यांनी मला वाडी नगर परिषद 2025 निवडणुकीत मला प्रभाग 2B ओपन कॅन्डिडेटची मला संधी दिली, सुवर्ण संधी दिली व त्या संधीचं मी सोनं करून या प्रभागातच नाही तर वाडी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे जे काम रखडलेले आहे ते आम्ही मोठ्या ताकदीनं आमचे नगराध्यक्षचे उमेदवार तसेच आमचे बाकी नगरसेवक पदाचे सभासद म्हणून जे उभे झाले आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही सर्वप्रथम खूप मोठा आमच्या इथे बेरोजगारीचा व शिक्षणाचा खूप मोठा अभाव आहे. आज 70 ते 80 करोडची वाडी नगर परिषद असून आज इथं शैक्षणिक क्षेत्रावर कोणतंही असं नगर परिषदच्या मार्फत कोणतंही असं कार्य झालेलं नाही आहे. इथं कोणतीही लायब्ररी नाही आहे.
आज 35% हा बौद्ध समाज असल्यावर इतर समाजी बाकी ताकदीने आहे. इथं आदिवासी समाज आहे, इथं ओबीसी समाज आहे, परंतु इथच्या युवकांना मार्गदर्शनास्पर कोणतीही योजना नगर परिषदने अजूनही आखलेली नाही आहे. तर आमचा उद्देश हाच राहील का आम्ही ज्या वेळेस ताकदीने इथे निवडून येऊ तर सर्वप्रथम आम्ही मुलांना त्यांच्या रोजगाराचे कौशल्य कसं निर्माण करता येईल, त्यांना मार्गदर्शन कसं देता येईल, इथच्या युवकांना कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, आणखी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कसे ऑफिसर बनता येईल त्या संदर्भात आम्ही त्यांना मार्गदर्शन शिबिर करून सर्वप्रथम या सर्व करण्याकरिता आम्हाला एक उच्च अशी मोठी 1000 मुलांची स्ट्रेंथ म्हणजे मुलांची बैठकची लायब्ररी आम्ही इथं तयार करून देऊ. त्याच्या माध्यमातून आमच्या या भागातल्या सर्व गोरगरिबाचे मुलं कसे आम्ही उद्योजक बनवू व कशा पद्धतीने आम्ही आमचे मुलांना गव्हर्नमेंट ऑफिसर बनवू या ताकदीने आम्ही काम करू. तसेच या भारत देशातला 6 नंबर हायवे या वाडी नगर परिषदला टच करून जातो, परंतु या वाडी नगर परिषदेचा विकास ज्या पद्धतीने करायचा होता गेल्या 10 वर्षात या वाडी नगर परिषदेचा विकास रखडलेला आहे. विकासाचा आढावा आताच आमच्या साहेबांनी दिलेला आहे. एवढी मोठी हिंगणा MIDC आज आमच्या वाडी नगर परिषदला अशी लागून चिपकून आहे, परंतु याचा लाभ इथच्या स्थानिक भूमिपुत्र मुलांना आजपर्यंत झालेला नाही आहे. त्याच्या संदर्भातही आमच्या काही छोट्या छोट्या कंपन्या इथे आहेत, त्या कंपन्याचे वेंडरशिप आमच्या वाडी नगर परिषदच्या अंतर्गत राहणाऱ्या नवउद्योजकांना कसं उद्योग निर्माण करता येईल, त्यांना त्या कंपनीत कसे काम भेटेल, त्यांच्या ठेकेदाऱ्या कशा चालेल या संदर्भातही आम्ही त्या माहिती सर्व निवडून आल्यावर या सर्व ताकदीने आम्ही घेणार आहोत. खूप मोठ्या मोठ्या ज्वलंत समस्या आहे, त्या समस्याला आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व सभासद व वाडी नगर परिषदचे नगराध्यक्ष राजेश भाऊ जंगले हे निवडून आल्यावर या ज्याही समस्या आहे त्या गेल्या 6 महिन्यात आम्ही पूर्णपणे निपटारा करू, त्याचा पाठपुरावा करू. निवडून आल्यावर पण मी ताकदीनं ते कट करून ठीक आहे, तरी आम्ही ताकदीनं त्याचा पाठपुरावा करू. जय भीम सर्वांना. मी महानंदा राऊत प्रभाग 11 मधून उभी आहे आणि श्रद्धेय बाळासाहेबांनी मला संधी दिली, कारण मी त्या याच्यासाठी लायक होती म्हणून मला संधी देण्यात आली आणि मी श्रद्धेय बाळासाहेबांचे खूप मनापासून आभार मानते. आणि नगर परिषद जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनातून माध्यमातून आम्ही नगरसेवकासाठी उभे आहोत. तर त्यासाठी आम्ही जे आहे तो स्वच्छतेचा एक मुद्दा आहे आमचा. स्वच्छता अभियान आम्ही राबवतो, पण आता आमच्या एरियामध्येच खाली प्लॅट खूप पडलेले आहे आणि त्या खाली प्लॅटमध्ये खूप सारा कचरा लोक आणून टाकतात. दुरून लोक येतात, पिशव्या भरून पॉलिथिन्स मध्ये कचरा आणून तो टाकला जातो आणि त्याची घाण ती आजूबाजूच्या घरांमध्ये, आजूबाजूला जी घरं आहेत त्या घरातील लोकांना त्या घाणीचा सामना करावा लागतो आणि त्या घाणीमुळे येणाऱ्या बिमाऱ्या आहेत. आणि दरवर्षी डेंग्यूचं हे प्रमाण वाडी क्षेत्रामध्ये तरी वाढत चाललेलं आहे आणि आम्हाला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीच्या नगर परिषदच्या निवडणुकीनंतर जे येणारे पदाधिकारी आहेत त्यांनी तर आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ आणि सोबत या स्वच्छतेच्या अभियानाकडे आम्ही खास करून खूप मेहनत घेऊ आणि खूप लक्ष देऊ. आणि एवढं बोलते. जय भीम. मैं बाड़ा साहब जी का मैं धन्यवाद चाहता हूँ कि मेरे को प्रभाग 8 से उम्मीदवारी मिली है वंचित बहुजन आघाड़ी की. मैं प्रकाश रामडाले, मैं ऐसे यानी पार्टी से लड़ रहा हूँ जो मेरा वर्ग जैसे मेरे बारे में कैसा है अच्छा मानता है और सभी चीज़ों से मेरे को मान सम्मान मिला है. मैं सभी लोगों के बीच में रहा हूँ, मेरे पास में भेदभाव जैसी कोई चीज़ नहीं है. मैं आज तक यही सोचते आया हूँ कि बस सर्वधर्म संपन्न करके. मेरा एक मुद्दा है, मेरा सिर्फ यह है कि धर्म को न मानते हुए कैसा है विकास की ओर अगर जाए तो हम लोग अच्छा है, क्योंकि राजनीति कोई धर्म की नहीं है, ये है सेवा की. अगर हम लोग निस्वार्थ सेवा किए जाए तो अच्छी बात है, स्वच्छता की ओर बढ़े जाए. और बहुत सी चीज़ें हैं हमारे पास में, यानी सरकारी स्कूल की कमी है,
बच्चों को एक अच्छी आंगनवाड़ी वगैरह नहीं है, स्वच्छता नहीं है उसमें, उस पर ध्यान दिया जाए। लाइब्रेरी चाहिए एरिया में, हमारे प्रभाग में 8 प्रभाग में ऐसा है कि लाइब्रेरी की सुविधा नहीं है, तो ये सब होनी चाहिए। मैं चाहूँगा उसी के ऊपर ध्यान दिया जाएगा और हमारे पार्टी को अच्छे बहुमतों से चुनकर लाए। त्यांना क्रांतिकारी जय भीम। मी सुनीता अनिल बोरकर, प्रभाग 2 टेकडीवाडी, अनुसूचित जाती इथून उभी आहे आणि महिला राखीव स्त्री आहे तिथे म्हणून उभी आहे। आता उभं राहण्याचं कारण असं की बाळासाहेबांचं काम आम्ही 9-10 वर्षापासून करत आहोत आणि बाळासाहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे की आम्ही सक्षम आहोत ते कार्य करण्यासाठी, म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट दिली आहे। त्या तिकिटीचा आम्ही सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करू, कारण की गेल्या काही वर्षाआधी तिथे दोरखंडे नावाची एक लेडीज निवडून आलेली होती, पण गेले 5 वर्ष तिने तिथे आपली सत्ता स्थापन केली, पण तिचा चेहरा एकाही स्त्रीने बघितलेला नाही। एवढं मी सुद्धा बघितलेला नाही की दोरखंडे नावाची स्त्री कोणती आहे। म्हणून मला तिथल्या स्थानिक महिलांनी हा प्रश्न केला की ताई तुम्ही सामाजिक काम करता, महिलांना घेऊन चालता, तर आम्ही जर इथे पुरुष निवडून येतो आहे तर आम्ही पुरुषापर्यंत कोणतीही गोष्ट घेऊन जाऊ शकत नाही, तर आम्हाला अशी महिला पाहिजे की आमच्या कुठलाही प्रॉब्लेम राहिला ते त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे। म्हणून त्यांनी मला ही उमेदवारी स्वीकारायला लावली आणि मी स्वीकारली आणि मी निश्चितच जे काही छोटे मोठे त्यांच्या प्रॉब्लेम्स राहील, माझ्या एरियातले प्रॉब्लेम्स राहील प्रभाग 2 मधल्या, त्या मी नक्कीच पूर्ण पाडेल आणि बाळासाहेबाला मी माझ्याकडून धन्यवाद देते की त्यांनी माझ्यावर ही विश्वास दाखवला आणि मी त्याचा विश्वासाचं सोनं करेन। जय भीम। तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी आज सर्व वाडी नगर परिषद मध्ये राहणाऱ्या सर्व सुज्ञ नागरिकांना मीडियाच्या वतीने सोशल मीडियाच्या वतीने मी आवाहन करतो की वाडी नगर परिषद 2025 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगर अध्यक्षाचे उमेदवार राजेश जीवनजी जंगले प्रभाग क्रमांक 13 मधून हे लढत आहेत। तसेच राजेश जीवन जंगले हे प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारचाही अर्ज यांनी भरलेला आहे। तसेच आमचे सर्व प्रभागातील प्रभाग 2 मधील सुनीताताई बोरकर, प्रभाग 8 मधील रांडालेजी, प्रभाग 11 मधील आमची मानंदाताई राऊत, मी स्वतः प्रभाग 2 मधील मनीष बोरकर, त्याच्यानंतरही काही आमच्या इथं उमेदवार आज उपस्थित नाही आहे, आशिष नंदागौडी, आणखी शिल्पा मेश्राम, आणखी शीतल नंदागौडी, हे सर्व उमेदवारांना आणखी एकदा आवाहन करतो, ताकदीनं तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सिलेंडरला तुम्ही मतदान करा, मतदान करा आणि बाळासाहेबांचा पक्ष मजबूत करा। तसेच वंचित बहुजन आघाडीचं मतदान हे आंबेडकर परिवाराचं हक्काचं मतदान आहे। याच मी मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की निश्चितपणे आपला विजय होईल। तुमचं मतदान हा कुठेतरी विजयापर्यंत घेऊन जाईल। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। बाळासाहेब आप संघर्ष करो, बाळासाहेब आप संघर्ष करो, वारे सिलेंडर, वारे सिलेंडर। जय भीम नमोदा।